धन्यवादी संघटना अंबरनाथच्या अध्यक्षा त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा। महिलांचे योगदान सध्या खूप जास्त आहे, कारण महिलांची शक्ती ही जास्त शक्ती समजली जाते, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषामागे महिलांचा हात असतो आणि ते महिला वर्ग मात्र या रंगमंचावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवतात। त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय। तर योजना विजय सालुंके यांचा सन्मान कल्याणीताई यांच्या शुभ हस्ते होतोय। या व्यासपीठावरती महिला वर्ग बऱ्याचशा संख्येने उपस्थित झालाय, त्यांचे आपण स्वागत करूया, आभार व्यक्त करूया आपण त्यांचा। त्यानंतर आताच ज्यांचे ते आगमन झाले सौभाग्यवती वंदना गोळे यांचे ते आगमन झाले, वांगणी शहर प्रमुख। क्या बात आहे, खूप मोठं पद आहे त्यांच्याकडं। तर मी विनंती करेन पुन्हा एकदा कल्याणीताईंना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा। वांगणी शहर प्रमुख वंदना गोळे यांचे ते आगमन झाले, त्यांचे आपण ताईंच्या शुभ हस्ते सन्मान करूया। खूप जास्त महिलांची संख्या या विभागामध्ये पदावरती, कारण महिला शक्ती सर्वात जास्त शक्ती मोठी मोठी समजली जाते। त्यानंतर सौभाग्यवती अश्विनी कडाव ताईंचं आगमन झालंय वांगणीच्या, त्यांचे मी विनंती करेन ताईंना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा। तर ताईंचं सुद्धा आम्ही स्वागत करतो इथे, सर्वांचं हार्दिक स्वागत। कोण विसरू शकेल PV सिद्धूला, कोण विसरू शकेल मलिकला, ज्यानं ऑलिम्पिकमध्ये 130 करोड भारतीयांची लाज राखली। म्हणून मी म्हणेन नेहमीच महिलांचा सन्मान करा, कारण जिच्या हाती पालण्याची दोरी ती जगास उद्धारी, आणि जी होती माऊली म्हणून तर घडले शिवबा। त्यामुळे महिलांचा नेहमी सन्मान करा। विनंती असणारे सर्वांना की आपण सामन्यावर बोलणार आहोत। तर सामना इथे सुरू होतोय। आज आपण पाहणार होतो अजून एक मोठा सामना, पहिला सेमीफायनलचा सर्वात मोठा सामना अंजूर वर्सेस बदलापूर, या दोन संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत। एका बाजूला असणार तो जितू तरे, एका बाजूला शिष्य असणार आहेत आपल्याला, असे दोन नन्ना असणार एका बाजूला, दोन बलाढ्य संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत। तर सन्माननीय अंजूरचे उपसरपंच केतनजीत तरे साहेबांचं आगमन झालंय। मी दुर्वाजी धुले साहेबांना विनंती करेन, बाळासाहेब कांबरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण केतनजीत तरे यांचा आपण सन्मान करा। बाळासाहेब कांबरे अजून आमच्या आयोजक, या परिसरातील उदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा आम्ही उल्लेख करतोय, एक दिलदार व्यक्तिमत्व ज्यांचा आम्ही उल्लेख करतोय, परिचय देतो तुम्हाला। बाळासाहेब कांबरे अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख, एक कट्टर शिवसेना प्रमुख म्हणून त्यांचा आम्ही तुम्हाला परिचय देतोय। तर तरे यांचं इथे आम्ही आगमन स्वागत करतोय। या स्पर्धेसाठी ते आलेत अंजूर संघाला पाठीराखे म्हणून आणि स्पर्धेला सपोर्ट करण्यासाठी, आणि आमची व्यासपीठ शोभा त्यांचं मनापासून आभार। तर सामने ते सुरू होते। या ऐकूया आपण पहिल्या सत्रामध्ये जगदीश पाटील यांना ऐकूया आपण, पहिल्या सत्राचे लोकप्रिय समालोचक। थँक्यू सो मच। हॅलो, थँक्यू सर सो मच। क्रिकेटच्या रोमांचकारी आणि अद्भुतपूर्व खेळामध्ये सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपण बिग फाईट बघताय मैदानावरती, मोठा सामना, सेमीफायनलचा सामना। एकीकडे बदलापूर गावचा संघ तर दुसरीकडे गावदेवी अंजूर आमचे मुकेश नाईक यांचा संघ या मैदानामध्ये बघतोय आपण। तर पहिला षटक विश्वास म्हात्रे आणि पहिला चेंडू ऑफस्टिकला फेकलाय। बघा, ज्या विश्वास म्हात्रेने गतवर्षीचा चॅम्पियन संघ होता गावदेवी अंजूर, आणि या चॅम्पियन संघाचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा विश्वास म्हात्रे, सरांनी मगाशी त्याची मुलाखत घेतली होती। मात्र अतिशय संयमाने त्याने जी शब्दरचना मांडली होती आमच्या व्यासपीठावरती, अप्रतिम। विश्वास म्हात्रे तेवढे चांगले गोलंदाज आहे। षडंपूल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची लाईन खराब आहे, पंचांनी दर्शवलंय। तर निश्चित या ठिकाणी शिवसेना वाहतूक सेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्माननीय मधुकरजी राणे साहेब यांचं आगमन झालंय, हार्दिक हार्दिक स्वागत मंडळाच्या वतीने। तर एकदा वाली बदलापूर या गावची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे। पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू, गुड लाईन, अत्यंत चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग विश्वास म्हात्रे। अद्याप या वयामध्ये सर्वात सिनियर खेळाडू म्हणून ज्याचा संघामध्ये सहभाग केला जातो तो विश्वास म्हात्रे। तर या स्पर्धेचे सर्व करते आयोजक सन्माननीय माजी बांधकाम सभापती सन्माननीय चेतनजी धुळे साहेब यांचं शुभ आगमन झालंय, हार्दिक हार्दिक स्वागत। विश्वास हा चेंडू षडंपूल करतोय, यावेळेला चेंडू मात्र डीप मिड विकेटला, गुड कॅच, फलंदाज बाद, मोठा आदरा बदलापूर संघाला। गावाच्या मंदिर दादानी केले आयोजन क्रिकेटचं महाराष्ट्र
जयंतीला जोवेली गावान केलं आयोजन शिवजयंतीला जोवेली गावान केलं आयोजन शिवजयंतीला जोवेली गावान केलं आयोजन शिवजयंतीला जोवेली गावान. थँक्यू विजय. तर आज बघा शिवजयंती खूप मोठा दिवस 19 फेब्रुवारी शिवजयंती. निश्चितच आम्ही या शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतात. कारण आम्ही सुद्धा सकाळी नव्या मुंबईहून येथे जेव्हा यायला निघालो तेव्हा मात्र बऱ्याच ठिकाणी आम्हाला सर्व रोडला शिवजयंतीचे उत्सव साजरे होताना दिसले. ट्रॉफिक बरीचशा ठिकाणी होती त्यामुळे थोडासा निश्चितच उशीर झाला आहे सकाळी. तर पहिला फलंदाज बाद झाला आहे. फलंदाज होता नुरा. बिग विकेट. सर्वात मोठा फलंदाज मी म्हणेन या बदलापूर गावचा नुरा. याला मात्र परत पाठवले विश्वास मात्रे या गोलंदाजाने. हा चेंडू बॅकफुटला थोडंसं आले होते. पंच करायचा होता मात्र चेंडूचा वेग एवढा होता चेंडू समजला नाही. या गुड बॉलिंग बघा मगाशी जे कमेंट्समॅन दिल्या होत्या विश्वास मात्रे याने सर्वांना उत्साहित करणाऱ्या आणि नवतरुणांसाठी कमेंट्समॅन होत्या. अप्रतिम लाजवाब विश्वास मात्रे. गुड बॉलिंग गुड परफॉर्मन्स. तर फलंदाज आलाय नन्ना शेख. पुढे येऊन स्टॉप करतो चेंडूला. मात्र एक धावणीचीच मिळेल कारण चेंडूला पुढे येऊन खेळले होते त्यामुळे चेंडूवरती वेगाने क्षेत्ररक्षक आला होता मात्र तोपर्यंत क्रीजमध्ये पोहोचले होते फलंदाज रमीज कोहरी उर्फ पापा याला बघतोय ज्याने एक धाव एकवटले. टोटल 2 धावा फक्त पहिल्या षटकात. यास फ्लिक करतोय चेंडूला. चेंडू डीप फाईन लेगला. 1 बाउन्स ओव्हर द रोफ. 4 रन्स. पहिला चौकार. बदलापूर गावचे कोणी ग्रामस्थ मंडळ असतील सरपंच उपसरपंच नगरसेवक ज्येष्ठ नागरिक त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर दुसरीकडे गावदेवी अंजूर संघाचे पाठीराखे सरपंच आले असतील तर या. उपसरपंच आल्यात आमच्या मंचावरती. त्याच्यानंतर आमचे अतिशय जवळीक मित्र मुकेश नाईक या ठिकाणी आले असतील तर आपल्याला विनंती आपण मंचावरती या. कारण सातत्याने आमच्या संपर्कात असतात ते. जेव्हा जेव्हा त्यांचा संघ मग ते रायगड असो या ठाण्यामध्ये खेळण्यासाठी येतात तेव्हा मात्र सारखं अपडेटमध्ये असतात. ते सारखं त्यांना विचारतात काय झालं काय नाही. संघाचे असे सर्वात मोठे चाहते या अंजूर संघाचे. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि फक्त 6 धावा धावपळकावरती पुन्हा एकदा विश्वास मात्रे यांनी आपला परिचय दिलाय. का म्हणून आपण या स्पर्धेतील गेल्या वर्षी सर्वात मोस्ट विकेट टेकर का बनलं होतं याचं उत्तर यावर्षी सुद्धा दिलंय त्याने. कारण गतवर्षी या स्पर्धेमध्ये तब्बल 19 विकेट प्रस्थापित करणारा एकमेव गोलंदाज होता गावदेवी अंजूर संघाचा. तो गोलंदाज विश्वास मात्रे. पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या. दुसरा गोलंदाज अजित डाकी. गोलंदाज अजित डाकी आला कारण पहिला फलंदाज नुरा कोहरी बाद झाला. मोठा आदरा बसला होता या बदलापूर संघाला कारण जास्तीत जास्त प्रेक्षक या बदलापूरचे उपस्थित आहेत कारण त्यांचा घरचा संघ आहे. ज्या घरच्या संघाने सकाळी सुद्धा एक सामना झाला होता त्या सामन्यामध्ये मात्र अंबाज संघाला परास्त केला. हा चेंडू यावेळेस मात्र त्या पॅडवर आदलला होता चेंडू. गोलंदाजाने मात्र चांगला पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. बघा या अंजूर संघाची ताकद आहे गोलंदाजी. तर दुसरीकडे या बदलापूर संघाची ताकद आहे फलंदाजी. मात्र अद्यापी डोकं वर करून दिलं नाही आहे या फलंदाजाला. अद्यापी नन्ना शेख सारा फलंदाज मैदानामध्ये. तर दुसरीकडे पापा मैदानामध्ये बघतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय चेंडूला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे कारण P2चं दुसरं षटक आहे त्यामुळे निश्चित 2 क्षेत्ररक्षक या 3 क्षेत्ररक्षक थर्ड या सर्कलच्या बाहेर बघतोय आपण. जर क्षेत्ररक्षकांची पाहणी केली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ॲज अ कॅप्टन तर कासगावच्या माजी सरपंच ताई सुजाताताई यांचं आगमन होतंय मंचावरती. हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज महिला सुद्धा बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थितीत दाखवतील निश्चितच कारण शेवटचा दिवस आहे. कारण ज्या स्पर्धेसाठी अतोनात प्रयत्न केले 365 दिवस अहोरात्र प्रयत्न केले त्या स्पर्धेसाठी ती स्पर्धा अंतिम क्षणामध्ये येऊन ठेपल्या. शेवटच्या क्षणामध्ये आपण बघतो ती स्पर्धा. नन्ना
यावेळेस क्लीन बोल्ड फलंदाज, गुड बॉलिंग, आणखीन एक मोठ्या विकेटचं पतन. या षटकामध्ये मात्र गडी बाद होतोय. पहिल्या षटकात एक गडी, दुसऱ्या षटकात एक गडी. यावेळेस मात्र रहीम कोहली उर्फ पापा बॅक टू द प्रविलियन. थँक्यू डीजे, क्या बात आहे. कारण ज्यांचं नाव पूर्ण जगभर आहे. मी काल सुद्धा म्हटलं होतं की जगामध्ये एकच असा व्यक्ती होता का त्यांचं ज्यावेळेस मरण झालं होतं त्यावेळेस सर्वात मोठी अंत्ययात्रा निघाली होती आणि त्या अंत्ययात्रेला तब्बल 17 लाख लोक हाजीर होती. जगातील एकमेव अंत्ययात्रा मोठी होती ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची. तर अजित डाकियाने पुन्हा एकदा आपला दम दाखवलाय मैदानावरती. जबरदस्त फाटका, आतोराज लॉंग आपला चेंडू, वन बाउन्स, सीमा पलीकडे, पहिला दुसरा चौकार. सैनिक आम्ही करू जीवाचे रान, शिवरायांचे सैनिक आम्ही करू जीवाचे रान, आम्ही करू जीवाचे रान. मनात भगवा, ध्यानात भगवा, भगवा हिंदुस्तान. मनात भगवा, ध्यानात भगवा, भगवा हिंदुस्तान. थँक्यू. तर भगवा हिंदुस्तान आपला आहे. कारण या मैदानामध्ये भगवमय वातावरण, तेवढे शिवसेनेचे ध्वज मानाने डौलाने फरकताना बघतोय आपण या मैदानामध्ये आहे. तर आज महिलांची बऱ्याच संख्येने उपस्थिती आहे. कारण असं म्हटलं जातं देशातील एकमेव स्त्री शक्ती आज सुद्धा बघा आपण. कारण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या महिलांनी आपलं मात्र पुढाकार घेतलाय. कारण आज सुद्धा आपल्या भारताची संघनायक मिताली राज, कोण विसरू शकणार, अत्यंत मराठमोळी महाराष्ट्रीयन माती जन्मलेली. तर षटकातील चौकार दाखवला. हा चेंडू थायपॅडवर लागतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलं होतं, मात्र चेंडू सिली मिडॉनला राहिलाय. मात्र तोपर्यंत एकदा बेकपडल्या. या षटकामध्ये अजित डाकियाचा उल्लेख केला तर एक चौकार, 2 एकेरी धावा, त्याच्यानंतर एक बिग विकेट, असा विश्लेषण या षटकाचं. 2 षटकं संपल्यात आणि 2 षटकात मात्र फक्त आणि फक्त 13 धावा धावपळकावरती या बदलापूर संघाच्या. डीजे आपलं लक्ष असू द्याच. मराठी गडी हाय रांगडा, माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा. अन भगवा घेऊन हाती निघाला शुमावळा, भगवा घेऊन हाती निघाला शुमावळा, भगवा घेऊन हाती निघाला शुमावळा, भगवा घेऊन हाती निघाला शुमावळा. थँक्यू डीजे. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. उशिरे आलेल्या प्रेक्षकांसाठी निश्चितच आम्ही सांगतोय का सेमीफायनलचा सामना गावदेवी अंजूर विपक्ष बदलापूर गाव या 2 संघामध्ये अस्तित्वाची लढाई. कारण जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल. मात्र तो संघ कोणता असेल याचं उत्तर 8 षटकात मिळेल, 10 षटकामध्ये मिळेल आपल्याला. कारण ज्या संघाचा चांगला परफॉर्मन्स, ज्या संघ कमी चुका करेल मैदानावरती, तो संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल या शंकाच नाही आहे. तर तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास अंजूर संघाचा हुकमी अक्का. हा चेंडू टॅप करतोय, चेंडूला वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडू थर्डमॅनच्या दिशेला जातोय. पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे, पहिल्या चेंडूवरती चौकार. तर नागेश बोराडे याच्या बॅटमधून बघतोय आपण चौकार आलाय. नागेश विश्वासने फलंदाजी करेल का? बॅक टू बॉलर केला होता. गुड फिल्डिंग, जरा जोरदार टाळ्या होत्या विश्वाससाठी. कारण ह्या वयात सुद्धा एवढा चांगला परफॉर्मन्स दिलाय, अप्रतिम परफॉर्मन्स या मैदानावरती गोलंदाजी करताना. मात्र कारण असे चेंडू अडवता येत नाही आहे सहसा गोलंदाजाला. कारण गोलंदाजाला आपला बॉडी बॅलन्स, त्याच्यानंतर चेंडूची पकड आणि रिलीज ऑफ डिलिव्हरी, या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मात्र ते काम केलं विश्वास मात्रे याने. एकच धाव मिळतोय. धावसंख्या टोटल स्कोर मोजवान 18 धावा धावपळकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू ब्लॉकॉलचा मारा, मात्र चेंडू सरळ रेषेत केल्यात. लॉंगॉन आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र बीट झालाय. चेंडू सीमा पलीकडे, भगवा चौकार. शिवाजी माझा
शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, ये बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार, ये बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे. या ठिकाणी चौकार मिळाला. हा चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा फेकला होता. चेंडू ज्याला शॉट लेगला फक्त एकच धाव मिळेल, कारण वेगाने यष्टीरक्षक चेंडूच्या पाठलाग करत होते, त्यामुळे एकच धाव आली आहे. 23 धावा धावपलकावरती झाल्यात. अद्यापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ असताना आमचे लाडके प्रेक्षक, बरेचसे प्रेक्षक आहेत. गेटमध्ये नका थांबवा, आपण थोडंसं पुढे पुढे सरका. ज्या ठिकाणी अजिंक्य राणे स्टँड आहे तेथे सुद्धा जागा आहे. त्याच्यानंतर जगातील एकमेव गॉड ऑफ सचिन तेंडुलकर यांचा सुद्धा स्टँड उभा केला आहे. त्या ठिकाणी आपण पुढे सरका. गेटमध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता आहे, त्यामुळे आपण गेटमध्ये गर्दी करू नका. हा चेंडू हलक्या हाताने टॅप करायचा होता, मात्र लास्ट मोमेंटला चेंडू निघून गेला वेगाने. बघा चेंडूची गती, चेंडूचा वेग अतिशय चांगला आहे. तर याच दरम्यान या इथे माजी बांधकाम सभापती आणि या स्पर्धेचे प्रेरणास्थान, स्पर्धेचे सर्व करते आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय मंगेशदादा धुळे साहेब यांचं शुभ आगमन झालं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत सर. हा चेंडू मोठा फडका केला आहे, चेंडू मात्र हवेत आहे. नो मिस्टेक, फलंदाज बाद. आणखीन एक गडी बाद होतोय. गुड बॉलिंग विश्वास मात्र आहे. आमचा मंगेश भाई बटना उघडी छातीवरी बचतोला गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाईचं नाव गाजलंय ठाणे जिल्ह्यामध्ये. 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 जगदीश यूट्यूबच्या माध्यमातून मंगेश दादा धुले यांचं नाव मी म्हणेन 7 समुद्र पलीकडे गेले. तर US, थायलंड तसेच दुबई अशा अनेक विमानात आपल्याला फोन आले आणि सर्वांना कौतुक केलं मंगेश दादा धुले साहेबांचं. तसेच कतोरी साहेब सुद्धा काल आले होते. आमदार, विद्यमान आमदार, बरेचसे विभागातील बरेचसे मान्यवर या स्पर्धेचे खूप कौतुक केलं. करायचं यश मी देईन आमच्या मंगेश धुले साहेबांना, चैतन धुले साहेबांना यश देईन, बालम कांबळे साहेबांना देईन, आमचे दुर्बाज धुले साहेब असतील. तर गौरव साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये पाहिली. आणि मंगेश धुले साहेब कोण आहेत, ही व्यक्ती कोण आहे आणि व्यक्तीचं कार्य किती आहे याचा सर्व आढावा घेतला आहे. म्हणजे जगाच्या पाठीवरती सर्व देशानं ही स्पर्धा सर्व देशाने पाहिली. त्यामुळे मी खरोखरच कौतुक करेन ते आमचे गौरव सावंत यांचं, ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबला ही स्पर्धा 7 समुद्रपणाकडे नेले. आणि मंगेश धुले यांचं नाव आता मात्र ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित नसून आता रायगड, ठाणा आणि संपूर्ण 7 समुद्राच्या पलीकडे म्हणजे विख्यात देशामध्ये सुद्धा त्यांचं नाव पोचलं. ह्याचं मी यश देईन. ते आमचे गौरव सावंत यांना मी खरोखरच त्याचं संपूर्ण यश देईन. थँक्यू सो मच. थँक्यू सर. अतिशय चांगले वक्तव्य, कारण ज्या वेळेस ही स्पर्धा सुरू होते त्यावेळेस मात्र ती खूप चर्चेला आली आहे स्पर्धा, कारण सातत्याने स्पर्धेचा दर्जा, तेवढीच चांगली क्लॅरिटी www.tenniscricket.in च्या माध्यमातून. त्याच्यानंतर क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम आपण बघतो. आमचे कुणाल डीजे साऊंड सर्व्हिस तिसगाव यांच्या माध्यमातून अतिशय लोकप्रिय गाणी वाजवली जातात या मैदानामध्ये. आहे धर्मवीर मैदान बदलापूरचं आपण बघतोय, जोवेलीचं मैदान. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या सांगतेनंतर फक्त 23 धावा धावपलकावरती आल्या त्या बदलापूर गावच्या. कारण पहिल्या षटकामध्ये विश्वास मात्रे याने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अजित डाकी याने 7 धावा खर्च केल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये विश्वास पुन्हा एकदा या ठिकाणी तर नंतर विश्वास मात्रे याने फक्त 10 धावा आणि 4थं षटक कुणाल म्हात्रे, एक तेज गोलंदाज या गावदेवी अंजूर संघाचा बघतोय आपण, ज्याला रफ्तार का सौदागर असं म्हटलं जातोय. तो गोलंदाज. स्ट्राईकला फलंदाज नन्ना शेख मैदानामध्ये अद्याप नन्ना. हा चेंडू मोठा फटका, एक्साइटिंग पॉवर, चेंडू सीमा पलीकडे आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी षटकार. मध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपालिटीच्या नळात. हे मी असंच लिहित जाणार, मला खटल्यांची पर्वा नाहीये. काल पावलाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं. मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार, मला खटल्यांची पर्वा नाही. पण धोका काय? अलतू फलतू असे प्रत्येक जण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल.
न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल अग्रलेखलीला. न्यायमूर्तींकडे जायचं, त्यांना सांगायचं बघावं काही गडबड नाही ना, भानगड नाही ना, प्रॉसिक्युशन होणार नाही ना. थँक्यू डीजे. तर ही होती आपल्या हिंदुस्थानची महाशक्ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय, मात्र चेंडू यावेळेस ऑफ स्टिकला फेकलाय गोलंदाज कुणाल म्हात्रे. या गोलंदाजाने एकाला पहिला चेंडू लोअर फुलटॉसचा होता, त्याला भिरकावून दिलं होतं सीमा रेषेच्या पलीकडे. आणि टोटल झाली आहे 29 धावा. धावफलकावरती नन्ना शेख ॲज द कॅप्टन संघाचे संघनायक आहेत. आपण बघतोय मैदानामध्ये त्यांना, कारण जिम्मेदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी. क्रिकेटचं दुसरं आर अक्षर. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू मात्र लॉंग ऑनच्या वर येऊन बिग बिग बी आहे. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. तर प्रेक्षकांना विनंती, जे प्रेक्षक आमच्या प्रवेशद्वारासमोर आहेत त्यांना विनंती असणार आहे की आपण भरपूर जागा आमच्या स्टेडियममध्ये, आपण तिथे जा विनंती करतोय. तसेच एक आमच्या ग्रेट समज एक गाडी आहे, तिची काच रिफ्लेक्ट होते, त्याने सुद्धा विनंती करतोय की काच आपण फिरवायची. आणि प्रेक्षकांना विनंती करा मित्रांनो की आज आपण प्रवेशद्वारासमोर बिलकुल गर्दी करू नका. तुमचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. थँक्यू सर. तर आमच्या प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, आपण थांबू नका तिथे. बघा या षटकामध्ये 2 षटकार दाखवल्यात. मी मगाशी म्हटलं होतं रिस्पॉन्सिबिलिटी. क्रिकेटचं दुसरं अक्षर आर आपल्याला दाखवत आहे, मात्र ती जिम्मेदारी घेतली आहे कॅप्टनने. कारण मागच्या सामन्यात सुद्धा मोरिया पालास्पे संघाचा जो कॅप्टन होता सिद्धांत म्हात्रे शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती थांबला होता आणि सामना जिंकून दिला होता. मात्र नन्ना शेख पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा होता, यावेळेस मात्र सरळ बॅटने केल्याचं होतं. दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. कारण या षटकामध्ये 2 षटकार जरी सुद्धा आल्यात, त्यावेळेस मात्र कुणाल म्हात्रे कमबॅक करून देण्याचा प्रयत्न. 35 धावा लागल्या धावफलकावरती. या 3 गड्यांच्या मोबदल्यात बदलापूर गाव या संघाची धावसंख्या बघतोय तेवढी चांगली गोलंदाजी गावदेवी अंजूर संघाची. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा पलीकडे, आणखीन एक षटकार. गुड बॅटिंग. तर पुण्याशी ते विनंती करून आमच्या प्रवेशद्वारासमोर जो रिक्षा आहे त्याची फ्लॅश लाईट रिफ्लेक्ट होते. विनंती असणारे आता जी वॅगनर गाडी त्याच्या बाजूला, विनंती असणारे चालकाला की आपण ती रिक्षा थोडीशी बाजूला करा मित्रांनो, आपल्यास मनपूर्वक विनंती करतोय. तर बघा फलंदाजाने 3 षटकार या षटकामध्ये दाखवल्यात. कॅप्टन आहे संघाचा. पुन्हा एकदा मोठा फटका, अंदरुणीचा चेंडू हवेत, फलंदाज बाद, बिग विकेट, वाघाची शिकार. तो मर्द मराठा, तेज माती चमकते जाच्या तो मर्द मराठा. भीमरूपी महाकाय तणू तो शोभे मर्द मराठा. मायभूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा, मर्द मराठा. तर याच दरम्यान नन्ना शेख ज्याने या षटकामध्ये 3 षटकार दाखवल्यात त्याबद्दल गणपत शेठ भगत यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं आहे. सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. तर धावसंख्या बघतोय धावफलकावरती आपण 41 धावा या 4 षटकाच्या सांगतेनंतर. सर जगदीश 41 धावसंख्या खूप चांगली धावसंख्याला पाहायला मिळते. कारण अंजूर संघाला जर तुम्हाला स्ट्रगल करायचं, फाईट करायचं, या संघासमोर 50+ धावसंख्या असायला हवी. कारण या संघाची ताकद आहे फलंदाजी आणि ताकद आहे गोलंदाजी. त्यामुळे जी धावसंख्या आपण पाहतोय ती खूप चांगली धावसंख्या. 41-41 गुड रन, चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळते आता या सामन्यामध्ये. तर मी म्हणेन निश्चितच पुन्हा एकदा अतिघाई केली आहे नन्ना शेख याने. कारण गरज नव्हती, शेवटचा चेंडू होता, स्ट्राईकला रोटेट केलं असतं तर आपण स्ट्राईक ठेवू शकला असता. कारण लयमध्ये आला होता, सेट झाला होता फलंदाज मैदानावरती. मात्र अशा वेळेला आपण बाद झाला तर संघ अडचणीत येईल का? कारण 41 धावा लागल्यात, अद्याप 6 चेंडू फेकायचे आहेत. गोलंदाज मात्र या गावदेवी अंजूर संघाचा
अलंकार. यास आल्यास मात्र मोठा फटका मारतोय चेंडू सीमा पलीकडे फ्लॅट षटकार. गुड बॅटिंग. महारथी तो शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. तर पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय जबर कोरी या फलंदाजाने. मोठा फटका मारला. यावेळेस जागा बनवून केल्याचं होतं मात्र पंच फिरोज खान सर यांचा इशारा येतोय की हा चेंडू खराब आहे. कारण चेंडू बघितलं तर लेग स्टंपला होता त्यामुळे एक धाव निश्चित मिळाली आहे. 48 धावा धावपळकावरती बघतोय आपण. आता मात्र एक सन्मानजनक स्कोरकडे आगेकूच करताना दिसेला बदलापूर गाव संघ. ज्या बदलापूर गावचे मोठ्या संख्येने प्रेक्षक आल्यात. मोठ्या संख्येने प्रेक्षकांचं पाठबळ त्यांना लाभतोय. तर दुसरीकडे आमचा गावदेवी अंजूर संघ ज्याने चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे निश्चितच त्यांचे पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने मैदानामध्ये बघतोय आपण. तर यावेळेस गेअर बदलला आहे. अगोदरच मात्र चेंडू बघावा लागेल. पुन्हा एकदा खराब चेंडू. प्रेशर घेतलाय का गोलंदाजाने. तर बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकल्यात. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर मात्र 2 चेंडू खराब फेकल्यात. अलंकार भोईर. त्याचं अलंकार फार मोठे नाव, खूप मोठे नाव आहे क्रिकेटमध्ये. अलंकार टांडेल आम्ही करावे संघामध्ये ज्याला बघितला होता. मात्र अलंकार भोईर आहे अंजूर संघाचा, गावदेवी अंजूर संघाचा. याच प्रेक्षकांचा शोर शराबा. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू मात्र हवेत आहे. थोडीशी ताकद कमी पडली आहे. डीप मिड विकेटला झेल टिपतोय फलंदाज बाद. तर आमच्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती, गेटमध्ये कोणी थांबू नका. बघा आयोजकांच्या सूचना येतात आणि जी पाठीमागे रिक्षा आहे तिचे ग्लासवरती सूर्यकिरण पडतात आणि ते परावृत्त होऊन खेळाडूंना आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा त्रास होतोय. तर ती पाठीमागे रिक्षा मेन रोडच्या जवळ आहे ती आपण तिथून हलवा कृपया करून. कारण बघा फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. 2 चेंडू खराब फेकल्यात. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलाय. यालाच म्हणतात क्रिकेट. कारण क्रिकेटमध्ये कभी नेहमीच आपल्याला बघायला मिळतोय कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, लगे तो ताली नाही तो गाली. पुन्हा एकदा पुढे आलाय. टप केलाय. चेंडू बराच वेळ हव्या. क्षेत्ररक्षक झेल टिपेल का. मात्र झेल सोडलाय. जितू चेंडूवरती चेंडूची फेक करतोय. तोपर्यंत 2 धावा. सहजरित्या झेल टिपायला पाहिजे होता कारण जास्त अंतर नव्हतंय आणि चेंडू मात्र बराच वेळ हवेमध्ये होता त्यामुळे आपण हा झेल टिपायला पाहिजे होता. झेल सुटलाय हरकत नाहीये. मात्र 2 धावा आल्या. 50 कंप्लीट. 51 धावा बदलापूर या गावसंघाच्या 51 धावा धावपळकावरती बघतोय आपण. हे 5वं षटक मार्गस्थ असताना अलंकार भोईर. गुड जॉब. तर निश्चितच आमच्या प्रेक्षकांचा शोर शराबा. प्रेक्षक आपण एन्जॉय करा. मात्र ज्या वेळेस चेंडू फेकत असतोय गोलंदाज त्यावेळेस आपण नका आरडाओरडा करू कारण आम्ही आपला उत्साह समजतो. मात्र थोडासा ब्रेक लावा कुठे. खरं आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. प्रेक्षक हे मुख्य घटक आहेत स्पर्धेचे. पुन्हा एकदा पुढे आलाय. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. स्वयं गोलंदाज. गुड कॅच. आणखीन एक गडी बाद. या षटकामध्ये 2 फलंदाज बाद बदलापूर संघाचे. गावाच्या मंगेश दादानी, गावाच्या मंगेश दादानी केले आयोजन क्रिकेटचं. महाराष्ट्रात सर नाव गाजतंय हिंदू हृदय सम्राट चषकाचं. केले आयोजन शिवजयंतीला जोवेली गावानं. केले आयोजन शिवजयंतीला जोवेली गावानं. केले आयोजन शिवजयंतीला जोवेली. थँक्यू. तर फलंदाज बाद झालाय. स्ट्राईकला फलंदाज शहादात याला बघतोय आपण मैदानावरती. तर दुसराकडे कुणाल. तर गोलंदाज अलंकार. या षटकामध्ये निश्चितच कमबॅक करून देण्याचा प्रयत्न. हा चेंडू अतिशय चांगला होता
मात्र चेंडू निघून गेलाय सरळ. विश्वास मात्रे बघा यष्टीरक्षकाची भूमिका साकारतात. 2 स्पेल टाकतात, 2 होल टाकतात. अप्रतिम कामगिरी. आणि जेव्हा जेव्हा या अंजूर संघाला फलंदाजीची गरज असते तेव्हा मात्र ऐन मोक्याच्या क्षणी येऊन चांगली फलंदाजी करण्यासाठी परिचित असलेले असे विश्वास मात्रे. गुड जॉब. अत्यंत चांगली कामगिरी गावदेवी अंजूर संघाचे पाठीराखे. त्याच्यानंतर आमचे गावदेवी अंजूरचे उपसरपंच तरेसाहेब यांचं सुद्धा आगमन व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आमचे मुकेश नाईक असतील. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. फलंदाज बाद. वापसी करून दिली आहे गोलंदाजाने. कशी वापसी करून द्यायची आहे मात्र अलंकार भोईर याने दाखवलाय. कारण पहिल्या 1 चेंडूवरती 8 डावा आल्या होत्या. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर 2 चेंडू खराब फेकले होते. मात्र हे 8 डावा 1 चेंडूवरती. आणि त्याच्यानंतर मात्र 5 चेंडूवरती फक्त 2 धावा. गुड बॉलिंग सर. नारळ फोडाला आली अंजूर गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला. आली अंजूर गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला. आली अंजूर गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला. थँक्यू. तर वळतोय पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय सौ सुजाताताई ज्ञानेश्वर टेंबे सरपंच कासगावच्या. तर मी विनंती करतोय की मंचावरती आमच्या अश्विनताई कल्याणीताई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावा. या स्पर्धेचे भगवी शाल त्यांच्या अंगावरती परिधान करून या स्पर्धेची ओळख राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करावा. सुजाताताई ज्ञानेश्वर टेंबे सरपंच कासगावच्या आहेत. थँक्यू सर. तर पुन्हा एकदा स्वागत करतोय. थँक्यू जगदीश. सर्व क्रीडा रसिकांचं जहानमान क्रीडा मंडळ शिवसेना शाखा जोहेली आयोजित स्पर्धा आपण पाहतात. तमाम क्रीडा रसिक स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च हार्दिक स्वागत. ही स्पर्धा रविवारी सकाळी या स्पर्धेचा आम्ही शुभारंभ केला होता. मागच्या रविवारी स्पर्धा सुरू झाली आणि या रविवारी ही स्पर्धा संपेल सुद्धा. पाहता पाहता कसे दिवस गेले कळलेच नाही आहे. कारण हा दिवसाचा प्रवास आमचा 7 दिवसाचा प्रवास कधी संपला कळलेच नाही आहे. पहिल्या दिवशी हा सामना 9:45 या स्पर्धेचं आम्ही दीप प्रज्वलन केलं. 9:51 यष्ट्यांचं आम्ही पूजन केलं. 9:55 आम्ही राष्ट्रवंदना देशाला वंदन केलं. राष्ट्रगीतानं या स्पर्धेत सुरुवात केली. आणि 10:02 या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूवरती अनिल शेंडे धारवाड सीसी संघाचा चौकार मारून या स्पर्धेत सुरुवात दमदार केली. 51 धावा ठोकल्यात. 52 धावांची गरज आहे. तर या स्पर्धेमध्ये रायगड ठाणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळून आपण पाहिलेत. रायगडचे सुद्धा स्पर्धेमध्ये 6 संघ सहभागी झाले होते. मात्र 5 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय. फक्त एकच संघ विजयाचा प्रबल दावणार तो म्हणजे निश्चित मोरिया पलसपे संघ. तर दुसरा मेगा फायनलचा सामना आम्ही सेमीफायनलचा सामना इथे करणार आहोत. वाडेकर संघाचे संघ निलेश कापसे आणि राजू ठाणगे मोरिया पलसपे. मी विनंती करेन दोन्ही संघाच्या संघ नायकांना की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठाशी तातडीने संपर्क साधायचा आहे. द नेक्स्ट सेमीफायनल एक दुसरा सेमीफायनलचा आपण सामना पाहणार आहोत. या सामन्यातला विजेता संघ सरळ मेगा फायनलमध्ये आपली लढत कायम करेल. आणि दुसरा सेमीफायनल सामना निलेश कापसे वर्सेस राजू ठाणगे. वाडेकर वर्सेस आपण सामना पाहतो मोरिया पलसपे. खूप चांगला क्रिकेटच्या माध्यमातून आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आधारस्तंभ या स्पर्धेचे सर्वस्व शिल्पकार सन्मान्य मंगनजी धुले साहेब, चैतनजी धुले साहेब, बाराम कांबरी साहेब, तसे आमचे दुर्वाजी धुले साहेब, ग्रामस्थ मंडळ जोहेली आणि जहानमान क्रीडा मंडळ शिवसेना शाखा जोहेली यांच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाहतात. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतात पाहतात तुमचं मी मच्छिंद्र पाटील रायगड पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आपण दिलेला फीडबॅक आपण दिलेला आम्हाला या स्पर्धेसाठी उत्तुंग प्रतिसाद त्यामध्ये तुमचं हृदयाच्या अंतर्गतापासून आम्ही आभारी आहोत. बऱ्याचशा प्रेक्षकांना फीडबॅक दिलाय की स्वर्गीय रतनबाबा स्पर्शकानंतर दुसऱ्या क्रमांकाची आम्ही स्पर्धा पाहतोय ती जोहिलीची स्पर्धा स्वर्गवासी हिंदू हृदय समाजचषक 2017 ही स्पर्धा. खूप चांगला फीडबॅक खूप चांगलं तुमचं प्रेम आम्हाला लाभलं. हे प्रेम उदंत अंतर्गतातनं आम्ही घेऊन या स्पर्धेतनं मात्र सायंकाळच्या वातावरणात बदलापूर्ण मात्र आपण निरोप घेऊ आणि पुन्हा एकदा चांगल्या सुंदर स्पर्धा तुम्ही आमचं समर्थन ऐकू शकाल. येणाऱ्या 24, 25, 26 तारखेला पेन अलिबाग इथे स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकर यांचं आगमन होणार आहे. त्या स्पर्धेत तुम्ही आमचं समालोचन मराठी हिंदी आणि इंग्लिश या भाषेतनं ऐकू शकाल. बोलूया आपण सामनाकडे जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. सामना कसा होईल काय होईल या सामन्यात किती थरार पाहायला मिळेल या प्रेक्षकांना मात्र उत्कंठा शिकायला पोहोचते. प्रेक्षकांना उत्तुंग वाहणारं मैदान आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज स्पर्धेला पाहायला मिळते. कारण स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस.
52 धावांची गरज. पहिले 2 सामने आपण एकतर्फी पाहिले होते, त्यानंतर मात्र या सामन्यात खूप काही अपेक्षा असणार आहे. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ अंजूर आणि या वर्षी मधला बदलापूर हा संघ यांची फाईट करतोय. पहिला चेंडू मोठा फटका, लॉंग चेंडू भिरकावून दिला, लॉफ्टेड ड्राइव्ह, सीमा पलीकडे अंजूर संघाची ताकद दाखवते फलंदाज. 6 धावांना दमदार सुरुवात. भवानी तलवार हर राक्षसांचा करुणी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. मुकेश, ज्या मुकेशने प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी दाखवली, आपली गुणवत्ता साबित केली, तो मुकेश मात्र पहिल्या चेंडू प्रहार करतोय. ओव्हरपिच चेंडू फ्रंट फुटला, ऑर्थोस लोकांना मात्र मनकडी ताकद वापरली, योग्य दिशा, योग्य सिलेक्शन, बॉडीचं बॅलन्स अप्रतिम आणि सीम आपल्याकडं दणदणीत षटकार. अरबाज शेखचं स्वागत केलं, ज्या अरबाजनं या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली. वेगवान जलदगती गोलंदाज अरबाज रफ्तार का सौदागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. अक्रॉस क्रिकेटचं सिलेक्शन, ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टेक ऑफ झालाय. बघा खेळपट्टी 8व्या दिवसामध्ये तुम्हाला टणक पाहायला मिळते. या खेळपट्टीचा रिपोर्ट, पिच रिपोर्ट तुम्हाला आम्ही सायंकाळच्या अंतिम सामन्यात देणार आहोत. ही खेळपट्टी कशी आहे, कुठल्या चेंडू टेक ऑफ होतात, या खेळपट्टीमध्ये किती खड्डे आहेत आणि खेळपट्टी किती सरळ तुम्हाला पाहायला मिळते, याचा रिपोर्ट तुम्हाला आम्ही पिच रिपोर्ट म्हणून संध्याकाळी तुम्हाला देणार आहोत. 8 दिवसामध्ये ही विकेट खूप चांगली पाहायला मिळते. अप्रतिम यश या स्पर्धेचं. ऑन साईडला तो चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, गती बघा किती पाहायला मिळते. बदलापूर गाव हा इथला जवळचा संघ आहे, त्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेमध्ये त्यांची पाहायला मिळते आणि मोटिवेट करतात, खेळून ते प्रोत्साहित करतात. त्यांचं आपण स्वागत करूया. कारण क्रिकेट शांत क्रिकेट मला कधीच आवडत नाही आहे. क्रिकेटमध्ये ज्यावेळेला अड्डाउड्डा असतो तेव्हा कॉमेंट्री करण्यासाठी आम्हाला मजा येत असते आणि क्रिकेटचं रहस्य सांगण्यासाठी आम्हाला सुद्धा मजा येत असते. तर प्रेक्षकांचं स्वागत करूया आपण. बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडं. ज्या फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती षटकारांना सुरुवात केली होती त्या फलंदाज मात्र शांत ठेवलंय आणि मागच्या 2 चेंडूमध्ये मनोजला मात्र शांत ठेवलंय. या गोलंदाज अरबाज शेखचं गुड कमबॅक करत अरबचं मात्र खूप चांगलं कमबॅक. अरबचं मी जास्त कौतुक केलं. चेंडू लाईन बघावे लागेल, चेंडू टपानंतर जास्त स्किड झाला बाहेर, पंचांना सांगितलं इट इज अ वाईड. फिरोज सर आणि आमचे योगेश इंद्रेकर त्यांचं हृदयाच्या अंतर्गणापासून आभार. मागच्या 8 दिवसामध्ये त्यांची कामगिरी या रणरणत्या उन्हामध्ये त्यानं खूप चांगली कामगिरी दाखवली, अप्रतिम कामगिरी. गुड जॉब, कीप इट अप बॉयज, वेल डन. तर धावसंख्येला आकार येतो 7. या धावसंख्येवरती गडी बाद झाले ते एकही नाहीये. अरब शेख या गोलंदाजच्या बॉलर वेगवान जलदगती गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइड चेंडू भिरकावून दिला, फायनल रिचरमध्ये नो मॅच 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पकडा, दणदणीत चौकार. ही शुरांची काळी वाघाची, ही शुरांची मतांची सेना, ही शिवसेना. माझ्या जातीची मराठी मातीची वीरांची सेना, ही शिवसेना. शिवसेना कटिबद्ध वचन म्हणजे शिवसेना, मराठीचा मान सन्मान म्हणजे शिवसेना. अप्रतिम कामगिरी. येणारी महानगरपालिका मुंबईची सज्ज होते आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरती पुन्हा शिवसेनाचा भगवा झेंडा फडको या जगदंबी चरणा मी प्रार्थना करतोय आणि बोलतोय सामन्याकडं. 2 चेंडू दणदणीत चौकार आणि षटकार दखल फला मनोज नाव दर्शकाला वेगानं आकार येतोय. कट करतोय. ओ वॉट अ टायमिंग, ब्युटिफुल टायमिंग. फक्त स्क्वेअर कट, 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पकडा, अजून एक चौकार. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. हे चोवेली गावाच्या मंगेश दादानी, हे चोवेली गावाच्या मंगेश दादानी केले आयोजन क्रिकेटचं. महाराष्ट्रात साऱ्या नाव गाजतंय हिंदू हृदय सम्राट चषकाचं, केले आयोजन शिवजयंतीला. थँक्यू डीजे मंगेश दुले साहेबांचं गुणगान करणारं गीत आपण ऐकतोय. सातत्याने आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला होता आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणि रमेश धुळे यांचा आवाज काल रातोरात 12 तासामध्ये गाणं रचलंय. गीतकार बघा किती हुशार आहेत जोईलीचे आणि जोईली गाव किती क्रीडा क्षेत्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये म्हणजे सांघिक क्षेत्रामध्ये किती चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, नशिबाचा चौकार. बदलापूर संघामध्ये बॅकफुटला पाहायला मिळतोय. मागच्या 3 चेंडूमध्ये आपण 3 चौकार पाहिलेत. तर पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिलाय, 2 चेंडू आपण निर्धाव पाहिलेत, 1 चेंडू आपण सोहेरी पाहिल्यात. दाबांचा पुढे सरकला. पहिल्या षटकाच्या धावसंख्येला बदलापूर संघाच्या विरुद्ध खेळणारा अंजूर संघ, मागच्या वर्षीचा दादागिरी करणारा संघ यावर्षी सुद्धा आपल्या कायम कायम ठेवतोय. भगवय वातावरणामध्ये होते आणि धावसंख्येला आकार येतो. 1 षटकाची सांगता होते. रुपेश धुले आम्हाला माहिती देतात. एकूण 19 धाबा पहिल्या षटकाच्या केस. दमदार आणि साबस सुरुवात. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आज रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. तर तुम्हाला शुभेच्छा देतो पुन्हा एकदा. कोण विसरू शकेल तो काल तो दिवस अंगावरती शहार निर्माण करणारे एका बाजूला मोगलशाही एका बाजूला इंग्रज अशा लोकांना आपल्याला हैराण केलं होतं. आणि त्यानंतर मात्र 1630ला 19 फेब्रुवारीला शिवनेरीवरती मात्र बाल जन्मलं आणि तो बाल होतं छत्रपती शिवाजी महाराज. अप्रतिम नेतृत्व. त्यानंतर मात्र एक अजून नेतृत्व आपण पाहिलंय, वादली नेतृत्व आणि सर्वात चांगलं नेतृत्व स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे. अशी नेतृत्व आता मात्र महाराष्ट्राला नाहीये. बघायचंय बोलूया आपण सामना 19 धावा धापरकावरती षटक सुरू दुसरा. ओ गुड प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील गोलंदाज सज्ज जब्बार कुवार मात्र स्ट्रॉंग अपील पंचाने सांगितलंय लेग बाईट्स. इथे जर गोट्या अंपायर असतं तुम्हाला लेग बाईटचा इशारा खूप वेगळा पाहायला मिळाला असता. त्यांचे सातत्याने संपर्क केला मात्र वेळ नाहीये. पुढच्या वर्षीमध्ये तुम्हाला आम्ही निश्चित गोट्या अंपायर स्पर्धेत आणू. सातत्याने आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. मात्र ते सध्या पुण्याला आहेत. त्यांचे दौरे खूप असतात. त्यांचा वेगळा इशारा तुम्हाला पाहायला मिळाला असता प्रेक्षकांना. लेग बाईटचा इशारा पंचाकडनं येतो. योगेश मला सांगतात इट इज लेग बाईट्स. सिंगल धावसेकेला आकार येतो 20 या धावसेकेवरती. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र अपयश लाभल्या फलंदाजाला. जेव्हा तुम्हाला धावा सरळ बॅटनं येतात मग रिव्हर्स खेळण्याची गरज आहे का प्रेक्षक वर्ग प्रश्न विचारतोय. मात्र क्रिकेटचं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न कारण तो गॅप आहे शॉर्ट पॉईंटला. शॉर्ट कव्हर पॉईंट सज्ज आहे सर्कलमध्ये आणि डीप थर्डमॅनमध्ये. आणि तो जो गॅप आहे कव्हर पॉईंटचा तो गॅपमध्ये करण्याचा प्रयत्न रिव्हर्सच्या मात्र खेळ करत होता. ऑन साईडला चेंडू बिरकावून दिलाय. नटराज स्टाईल चेंडू मात्र सीमा पलीकडे पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ मॅट इट 6. शिवसेनेचा महारथी तो शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा. मुठभर मावल्यांच्या साथीनं ज्यानं स्वराज्य स्थापन केलं ते शिवाजी महाराज यांची जयंती आणि सातत्यानं आपण आज आवाज ऐकतोय. शिवसेनेचा असेल भगवमय वातावरण असेल आज संपूर्ण महाराष्ट्र आज आम्ही भगवमय पाहिलंय. बदलापूर शहर आम्ही भगवमय पाहतोय. मागच्या 8 दिवसांच्या नंतर आम्ही पाहतोय. मोठा फटका खूप लवकर केल्याशिवाय जज करतोय. पीटीचा खूप चांगला बापार चेंडू निघून जातोय तो सीमा पलीकडे एक्स्ट्रा कव्हर रिझनला. अजून एक चौकार जबरदस्त कमबॅक. अंजूर संघ मात्र वेगानं झेप घेतोय आणि का मी मागच्या वर्षीचे चॅम्पियन आहोत ते अजून दाखवतोय. मागच्या वर्षीचा फॉर्म अजूनही काम ठेवलाय तो अंजूर संघानं. थँक्यू. 52 धावांचं लक्ष आणि बदलापूर गावच्या पाटरिकांचा आवाज मात्र शांत केला स्पर्धेमध्ये. खूप चांगला आवाज त्यांचा होता मात्र शांत ठेवलाय. ऑन साईडला चेंडू बिरकाव दिलाय. चेंडू मागे निघून जातोय. जज करतोय तोपर्यंत फक्त एक धाव काढण्याचं मानस मात्र धाडस नव्हतं. नकार दिलाय. एक धाव वेगानं पूर्ण करण्याचा स्ट्रायकिंगचा फलंदाज मुकेश पाटील आतापर्यंत थैमान घेतले धावांचं. 4 चौकार 2 षटकार. रुपेश धुले मला माहिती की 28 धावसंघाची जबरदस्त कामगिरी. जितू तरे नाईस्टॅकचा फलंदाज कॅप्टन टीम मात्र नॉन स्टॅगनला. राऊंड विकेट. ऑन साईडला फक्त दिशा देतोय. पंचाने सांगितलंय की चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर होता. चेंडू निघून जातो तो लॉंग लेग समय तोपर्यंत 2 धावा. अंजू संघ फार वेगाने जेब घेतो. 3ऱ्या मानस आणि 3 धावा होती का दॅट्स अ गुड थ्रो. फलंदाज बाद जितू तरे बॅक टू पॅव्हिलियन. पहिला धक्का लेग बायचा बाजूकडे इशारा धावसे गेला आकार. तर 1 मिनिट काहीतरी इशारा येतोय. आमचे आयोजक तिथे आहेत. भारत धुले असतील करण धुले असतील आमचे पप्पू धुले असतील. एस नॉट. 2 धाबा आणि फलंदाज बाद झाल्या. लेगबाजच्या स्वरूपामध्ये 2 धाबा आल्यात. धावसेकेला आकार आला तो आतापर्यंत 32 या धावसेकेवरती. तर टीम मीटिंग कॉल केली बदलापूर संघानं. तर जिथून जर तुम्हाला बाहेर यावं लागेल. धावचित आपण बाद झाल्यात. कॅप्टन टीम यावेळी मात्र बॅक टू पॅव्हिलियन. शिवाजी माझा राजा शिवाजी माझा बसलाई घोड्यावर तो बसलाई घोड्यावर तो बसलाई घोड्यावर ये बसलाई घोड्यावर लक लक ते तलवार ये बसलाई घोड्यावर. मला आठवतो तो प्रसंग महाराजांवरती जेव्हा प्रसंग आला आणि दिल्लीवरनं महाराजांना 7 दिवसामध्ये रायगड गाठलं होतं. सातत्याने घोडे बदलले होते आणि बदलापूरमध्ये सुद्धा घोडा बदलला होता. म्हणून बदलापूरचं नाव ते बदलापूर झालंय. तर याच विभागात सुद्धा महाराजांना घोडा बदलवला होता. मात्र कंबर 30 होती. 7 दिवसामध्ये घोड्याचा सातत्याने प्रवास करणार आहे शिवाजी महाराज यांच्या जयंती. त्यांचं नामस्मरण त्यांचं आठवण करून देणारं गीत आम्ही ऐकतोय. धावसेकेला आखारी तो 32 या दशकावरती
बदलापूर या निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि सह्याद्री पर्वतांचं असलेलं योगदान हे खूप मोठं योगदान आहे बदलापूरला. पण बदलापूर हे शहर इतिहासाच्या निश्चित कानाकोपऱ्यात रचलेलं गेलं शहर आहे. खूप भाग्यवंत लोक आहेत इथली मी म्हणेन, कारण बदलापूर सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे बदलापूरचे नाव. बॅक टू क्रिकेट 32 धाबा धापालकावरती गडी बाद झाले तो जितू तरे खूप मोठं यश धावचीच्या सुरुवातीमध्ये धावसेकेला आकार वेगाने येतोय. 28 धावांची दमदार खेळी करणारा फलंदाज मुकेश पाटील मात्र अजूनपर्यंत धापागती मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सचिन कुणाल 32 धावानंतर 52 धावांची 20 धावांची 18 चेंडूमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र अपयश लाभलाय. बघा चेंडू बॉडीला लागलाय. वेगवान गोलंदाज खूप चांगले क्रिकेट पाहायला मिळते. मात्र मागचे 2 सामने आपण पाहिले की मागचे 2 सामने ज्या संघनायकांना नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला त्या संघनायकांना धाबा चेस केल्यात. मात्र ह्या सामन्यामध्ये ते चित्र तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल का की त्याच्यामध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल का. येणारे 17 चेंडू आणि गरज येते मात्र 20 धावांची. सामना क्लोज आहे, खूप क्लोज आहे. मात्र सामना दोन्ही संघाच्या बाजूला तेवढंच योगदान देताना पाहू शकाल आपण. मोठा फटका स्ट्रेट ड्राइव सरळ बॅटला करून गेला स्क्रीन समोर खेळतोय. ओ ब्युटिफुल टायमिंग सीमा पलीकडे 6 धावा. आनंद झाला हिंदू हृदय सम्राट चषक आयला. जायला रे जायला आनंद झाला हिंदू हृदय सम्राट चषक आयला. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गाव. थँक्यू डीजे मास्टर बालासाहेब ठाकरे. एक पहाडी आवाज ज्वलंत हिंदुत्व. अजून एक मोठा फटका ओ माटेट जबरदस्त फटका लॉंग 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 बीट 108 मीटरचा सर्वात मोठा फटका यांनी फलंदाज मुकेशच्या बॅटमधनं. मुकेश इज ऑन द फायर. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. सामना मात्र खुला केलाय. बदलापूर संघाला स्पर्धेमध्ये मात्र हरवण्यासाठी सज्ज झाला. उत्तुंग बना घेतोय याने मात्र अंजूर संघ स्पर्धेमध्ये. करू जीवाचे रान शिवरायांचे सैनिक आम्ही करू जीवाचे रान. आम्ही करू जीवाचे रान. मनात भगवा ध्यानात भगवा भगवा हिंदुस्तान. मनात भगवा ध्यानात भगवा भगवा हिंदुस्तान. 43 धावसंख्या धापालगत घेतोय फलंदाज. बघायचे 7 धावा जर ठोकल्या तर 50 धावा होतील. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी यामध्ये होती. मुकेश पाटील इज ऑन द फायर. ओ गुडघ्याचा वापर बघा, बॉडीचा बॅलन्स बघा आणि शॉटचं सिलेक्शन बघा. स्टायलिश क्रिकेटर. ओ अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी 37 धावांची दमदार केली. मुकेशचं कौतुक करेन कारण बघा मुकेशच्या डोक्यावरती भगवी टोपी पाहायला मिळते आणि भगवा पेहराव भगवा वातावरण संपूर्ण महाराष्ट्र भगवमय आणि बदलापूर शहर मागच्याच रविवारी भगवमय झालाय. अप्रतिम स्पर्धा. कौतुक करेन या स्पर्धेचं. कौतुक आयोजकांचं अप्रतिम प्रेम आमच्यावर जो दाखवलं त्यांच्या मनापासून आभार. मोठा फटका स्टाईल बघा क्रिकेट खेळण्याची मात्र नाहीये. चेंडू कन्व्हर्ट करता येत नाहीये. दॅट्स डॉट डिलिव्हरी वन्स अगेन. धावसेकेला आखाने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज प्रेक्षकांना ओसंडून वाहणारं मागच्या 5 दिवसात प्रेक्षकांची जी गर्दी दाखवली आम्हाला खूप चांगलं प्रेम दिलं. स्पर्धेला फीडबॅक यूट्यूबच्या माध्यमातून आलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रात दखल घेतलेली ही सर्वात लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतात. स्वर्गीय हिंदू हृदय चषक 2017 ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. ऑन साईडला फॉलो मध्ये चेंडू फील्ड केला. गुड फिल्डिंग. 3 चेंडू मात्र बॅक टू बॅक निर्धाव फेकले गोलंदाजानं. खुन्नस क्रिकेट दाखवलं कुणालनं आणि मात्र षटक समाध होते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 षटकार. मागच्या 3 चेंडूमध्ये मात्र एकही धाव नाहीये. षटक समाध होते ते 34रं आणि धावसेकेला 12 चेंडू गरज येते फक्त 8 धावांची. वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस. तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस. पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. आणि ते मी करतोय आज. आवाज ऐकता बाळासाहेब ठाकरे यांचा. तुम्हाला माहिती असेल एक उदाहरण देतो. 1993ला लातूरला खूप मोठा भूकंप झाला आणि लातूरचा भूकंप झाल्यानंतर लातूरचे त्या विभागातील शिवराज पाटील हे खासदार होते आणि शिवराज पाटील सोनिया गांधीला घेऊन त्या भूकंपाची पाहणी करण्यासाठी गेले आणि त्या पाहणी करताना एक छोटंसं बाल त्याला रडताना दिसलं आणि ते बाल सोनिया गांधींना कडेवरती घेतलं आणि कडेवर घेतल्यानंतर त्याने एक चित्र पाहिलं आणि त्याचे डोळे मात्र सुन्न झाले. कारण त्याचे चित्र पाहिलं ते छोट्याशा बालकाच्या गळ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. म्हणजे 2च व्यक्ती जगावर. चेंडू 12 आणि 8 धावांची गरज. अप्रतिम वातावरण. शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना बदलापूर आणि ठाणे जिल्हा निश्चित शिवसेनेचा बालकिल्ला आणि येणारे चेंडू आता 12-8 धावांची गरज. तर रंगमंचावरती ज्यांचे इथे आगमन झालंय सन्मान्य प्रकाश बुवा दूधकर काकडवाल, स्वागत आहे तुमचं. नितीनजी बोराडे समाजसेवक यांचे इथे आगमन झालंय, मोस्ट वेलकम. गणेशजी पाटील
यांचे इथे आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं. गणेशजी भावार्थ यांचे इथे आगमन झालंय. अतनूरचे सरपंच मोस्ट वेलकम. राजाराम म्हात्रे तुमचे स्वागत. आणि भगवानजी म्हात्रे कार्ड यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम वन्स ऑफ यू वन्स अगेन. व्हेरी गुड आफ्टरनून. सर्वांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. शिवजयंती आणि शिवजयंतीचा उत्सव आणि शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्त ही स्पर्धा आपण पाहतात. कारण कालच रातोरात गाणं आपण ऐकलं असेल यशूच्या माध्यमातून, जोलीच्या माध्यमातून 8 धावा. सामना क्लोज आहे कारण ज्या फलंदाजांना मैदानावरती अहंकार माजवलाय 17 चेंडूमध्ये तब्बल त्यानं आतापर्यंत 42 धावा ठोकल्या. तो मुकेश पाटील मात्र नॉन स्ट्राईकला. मुकेशला स्ट्राईक दिली. स्ट्राईकला मुकेश येईल आता. मुकेश बघायचं जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे आणि मुकेशला मात्र 50 धावा काढण्यासाठी सुद्धा 7 धावांची गरज आहे. मुकेश या स्पर्धेमध्ये वेगवान झेप घेताना पाहायला मिळतोय. बदलापूरचे पाठीराखे आता मात्र शांत पाहायला मिळतात. येणारे चेंडू 11 आणि गरज ती फक्त 7 धावांची. सामना क्लोज आहे. बघा ज्या मुकेशच्या सामन्यामध्ये दहशत निर्माण केली, ज्या